मॅच दी मोड ऑफ ॲक्शन विथ अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. ड्रगचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ओळखायचं आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन खूप जास्त इम्पॉर्टंट असते. प्रत्येक एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. जे फार्मॅकोलॉजीचे क्लासिफिकेशन्स असतात ते सर्व तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. जर क्लासिफिकेशन बायहार्ट असेल तर तुमचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शनचे क्वेश्चनसुद्धा करेक्ट होतात. सो क्लासिफिकेशन पार्ट इम्पॉर्टंट आहे. तर बघा काय दिलं आहे. ब्लॉक ऑफ बीटा ॲड्रिनो रिसेप्टर्स, एसी इनिबिशन, आर्टेरिओलर वॅसोडायलेशन, ब्लॉक ऑफ अल्फा 1 ॲड्रिनो रिसेप्टर्स. ड्रग्स दिलेली आहेत तुम्हाला लिसिनोप्रिल, मेटोप्रोलॉल, ॲम्लोडिपिन, डॉक्झाझोसिन. तर लिसिनोप्रिल काय आहे सांगा. एसी इनिबिटर पाहिले ना आपण, एन्जिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर, एसी इनिबिटर्स. लिसिनोप्रिल, फॉसिनोप्रिल, कॅप्टोप्रिल, रॅमिप्रिल हे आहेत तुमचे एसी इनिबिटर्स. मेटोप्रोलॉल काय आहे तर बीटा ब्लॉकर्समध्ये पाहिलं ना मेटोप्रोलॉल, इस्मोलॉल, प्रोप्रानोलॉल, ॲटेनोलॉल बीटा ब्लॉकर्स आहेत. ॲम्लोडिपिन तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर असते ना, ॲम्लोडिपिन, फेलोडिपिन, डिल्टियाझॅम, वेरापॅमिल. डॉक्झाझोसिन तर प्राझोसिन, डॉक्झाझोसिन, टेराझोसिन काय आहेत तर अल्फा ब्लॉकर्समध्ये पाहिले ना आपण, अल्फा ब्लॉकर्स आहेत. मॅच करा मग आता. ब्लॉक ऑफ बीटा ॲड्रिनो रिसेप्टर्स, बीटा ब्लॉकर काय पाहिलं मेटोप्रोलॉल, पीचं सेकंड. एसी इनिबिशन, एसी इनिबिटर्स कॉज करतात ना, फर्स्ट येईल. आर्टेरिओलर वॅसोडायलेशन, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, ॲम्लोडिपिन. ब्लॉक ऑफ अल्फा 1 ॲड्रिनो रिसेप्टर्स, डॉक्झाझोसिन. एस फोर्थ, सो पी सेकंड, क्यू फर्स्ट, आर थर्ड, एस फोर्थ. ऑप्शन्स बघा, सेकंड, फर्स्ट, थर्ड, फोर्थ. तर ऑप्शन सी येईल. ठीक आहे.